नगराध्यक्षांच्या गावाला जाऊया, विकास शोधत राहूया। विशेष प्रतिनिधी वनवे निंबोडे। एखाद्या भागाचा विकास त्या भागातील लोकप्रतिनिधीची कार्यक्षमता तपासायचे असेल तर रस्ते, गटारे, पाणी, दिवाबत्ती यासारख्या मूलभूत सोयी सुविधा तपासायच्या असतात। या मूलभूत सोयी सुविधा विकासाचा चेहरा असून तेच लोकप्रतिनिधीचे गुणगान गात असतात। त्यामुळे खालापूर नगरपंचायत हद्दीतील विकास हा नापास झाल्याचे नगराध्यक्ष यांच्या गावाला जाताना पदोपदी जाणवते। अवघा 2 किलोमीटरचा रस्ता, परंतु त्याचीही झालेली दुरावस्था। नगराध्यक्ष ज्या प्रभागातून निवडून आल्या त्या प्रभागातील आदिवासींची हंडाभर पाण्यासाठी होत असलेली तडफड यामुळे विकास नक्की कुठे राहिला याचा शोध सध्या सुरू आहे। खालापूर शहरातून वनवे निंबोडे गावाकडे रस्ता जात असून या गावातच नगरपंचायत खालापूरचे नगराध्यक्ष राहत आहेत। गावाकडे जाताना अतिशय दयनीय रस्ता असून सुमारे 12 वर्षांपूर्वी दुरुस्त झालेला रस्ता सध्या निधी नसल्यामुळे रखडला आहे। अशीच परिस्थिती निंबोडे दांडवाडीत असून या ठिकाणी पिण्याचे पाणी विहिरीवरून आणावे लागत असून या विहिरीने सुद्धा सध्या तळ गाठला आहे। तळ गाठल्यानंतर अतिशय दूषित पाणी सध्या विहिरीत आहे। शिवाय विहिरीतील गाळ सफाई देखील रखडलेली आहे। याबाबत निंबोडे दांडवाडीतील सामाजिक कार्यकर्ते दीपक नाईक यांनी नगरपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करून देखील गाळ सफाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे। तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या नगरपंचायतीची अशी अवस्था असून 6 महिन्यानंतर या ठिकाणी निवडणुका होत आहेत। निवडणुकीत भरमसाठ आश्वासन देणारे सध्या कुठे गायब आहेत असा प्रश्न पडला आहे।